रात्र गस्तीच्या वेळी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक टेम्पो पकडून कुंभार येथील शारदा सूत मिलमधील मोठ्या मशिनरी गॅस कटरच्या मदतीनं कट करून चोरून नेत असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे। सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून घरफोडी व चोरीचे मिळून 3 गुन्हे उघडकीस आणले असून 5,67,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। शहर गुन्हे शाखेचे पोलीस पथक हे रात्र गस्त करीत असताना जोडबसवण्णा चौकाजवळील जमखंडी फूल येथील रस्त्यावर एका टेम्पोमध्ये संशयास्पद साहित्य घेऊन जात असल्याचे दिसून आले। त्यावेळी पोलिसांनी त्या टेम्पोला थांबवून त्याची तपासणी केली असता त्या टेम्पोमध्ये 3 व्यक्ती व मशिनरीचे साहित्य आढळून आले। त्यावेळी पोलिसांनी टेम्पोतील तिघांकडे साहित्यांच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी हे साहित्य कुंभारी येथील MSC बँकेने सील केलेल्या शारदा सूत मिलमधील असल्याचे सांगितले। मिलमधील मोठ्या मशिनरी गॅस कटरच्या मदतीने कट करून ते विक्रीसाठी नेत असल्याचे सांगितले। त्यामुळे पोलिसांनी याबाबत वळसंग पोलीस ठाण्याकडे चौकशी केली असता शारदा मिलमधील मशिनरी चोरीबाबत वळसंग पोलीस ठाण्याकडे गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले। त्यामुळे पोलिसांनी मिलचा सिक्युरिटी इंचार्ज शुभम लक्ष्मण पाटील वय 26 राहणार यशवंतनगर घर नंबर 54 बाळे सोलापूर गॅस वेल्डिंगचे काम करणारे आरिफ नूरुद्दीन सय्यद वय 30 राहणार राहुल गांधी झोपडपट्टी पाछापेठ सोलापूर आणि टेम्पो चालक इरफान बाबू मुछाले वय 32 राहणार जुना विडी घरकुल कुंभारी या तिघांना अटक केली आहे। तसेच चोरीचे सोन्या चांदीचे दागिने विकण्यासाठी जाणाऱ्या फरजाना अब्बास शेख वय 42 राहणार गोदुताई विडी घरकुल कुंभारी या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडील दागिन्यांबाबत चौकशी केली असता तिने दागिने चोरल्याचे सांगितले। या महिलेकडून 1,07,500 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून सदर बाजार पोलीस ठाण्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अर्चना स्वामी, बाळू काळे यांनी केली आहे।